आता नाही कळणार महाराज म्हणतात. प्रत्येकाच्या जीवनात ती वेळ येत असते, त्याला मृत्यू काळ म्हणतात. तो कोणाला चुकत नाही. म्हणायचं असते काका मरण आलं मरण आलं मरण. अरे मरणाला काही काम आहे का नाही? ते कशाला आलं? ते तिथं जात. आषाढीला संभाजीनगरवरून एसटी केली वारकऱ्यांनी, 50 वारकरी चालले ज्ञानबा तुकाराम भजन करीत. शेळके पाटील 8 तासांनी एसटी पंढरपुरात पोहोचली. मग उतरताना काय म्हणतात? उतरा काका पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं? हे औरंगाबादहून गेलं आहे का नाही? 7-8 तास गेलं. तिथं गेल्यावर म्हणतं पंढरपूर आलं. तसंच मरण आहे, येतच नाही. 2050ला मरण असेल, जन्म 1970चा असेल तर 50-70 कडे नाही आलं. हे 80 वर्षे वाटचाल करून 50 पर्यंत गेलं. म्हणून एक प्रमाण आहे, मरणाच्या ठाया ठाया जाणे लागे आपुल्या पाया. जे ठिकाण ठरलेलं आहे, जी पद्धत आहे, जी वेळ, जो काळ, त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. गरुडाची आई आजारी होती, निळोबारा आहे, रोज यायचा ड्युटीहून. मम्मी आज कसं कालच्यापेक्षा खालावली बेटा, आज कालच्यापेक्षा. एक दिवस गरुडाची माय म्हणली, बाळा तू यायच्या आधीने एक काळा काळा माणूस आला आणि माझ्याकडे पाहून हसला आणि गेला निघून. गरुडाच्या लक्षात आला हा यमदूत आहे. आणि माझ्या आईला बघून गेला. तू काय समजला म्हणा? गरुड म्हणतात पठ्ठ्याला. माझ्या पाठीवर भगवान असतो दिवसभर. गरुड वाहना गंभीरा, पहिलं विनंती मला करतात गरुडाचे पायी. एवढा माझा वशिला आहे, तू काय समजला म्हणा? म्हणून म्हातारीला उचललं गरुडानं, बरं का काका, पाठीवर घेतलं. 120 गरुड निघाला शेळके पाटील. म्हणला हा बघून गेला ना म्हातारीला, नेऊन लपवतो म्हणला. आणि हिमालयाच्या गुहेत सकाळी सूर्योदयाच्या वेळी म्हातारीला उतरवणार. तिथं यमदूत हजर. म्हातारी पाठीवरच होती. बरं का गरुडा, काय हे चालतं काल टोणगावला. गरुड म्हणला तुम्ही टोणगावला आलता काल? हा आलो होतो. आमच्या म्हातारीला बघितलं? हो बघितलं ना. आणि हसला माझ्या आईला नाही हसलो, यम धर्माच्या लिखाणाला हसलो. म्हणजे यम धर्माचं लिखाण 1 फेब्रुवारीला गरुडाच्या आईचं मरण सूर्योदयाच्या वेळी हिमालयाच्या गुहेत, आणि 31 जानेवारीला पाहतो म्हातारी टोणगावला. म्हणून हसू आवरेना मला. हे 12 तासात पोहोचतच नाही. मग मला माहिती होतं म्हातारी टोणगावलाच आहे, पण ड्युटी आहे ना, नियोजित वेळेत नियोजित ठिकाणी चक्कर मारावं म्हटलं म्हणून आलो. पण आभारी आहो मी, का म्हातारी वेळेवर पोच केल्याबद्दल. त्याला म्हणतात मरणाच्या ठाया जाणे लागे आपुल्या पाया. विठ्ठल त्याचं नाव मृत्यू काळ आहे.
त्यालाच प्राणाचं प्रयाण म्हणतात. मग तेव्हा कळल यातलं कोण कोण सोबत आहे ते. पहा, अंधारात तुम्ही जा, सावली सुद्धा मदत करत नाही काका. प्रकाशात सावली सोडून जात नाही. सत्ता असू द्या 5-25चं टोळकं मागं पुढं गुटक्याच्या पुड्या खाण्यासाठी. त्याला गावरान भाषेत म्हणतात काका, जिकडे तुपाची धार तिकडे नाऱ्याची अर्जार. तूप संपलं का नाऱ्या गेलाच. सत्ता म्हणजे प्रकाश, सत्ता जाणे म्हणजे अंधार. तुम्ही प्रयोग करून पहा. अंधारात उभं राहा, सावली गेली, प्रकाशात या, आलीच. अंधेरे में छाया साथ नहीं देती, बुढ़ेपन में काया साथ नहीं देती, मरते समय धन की माया साथ नहीं देती. मग ते न चले काही, मग ते न चले काही, सत्ता संपदा राहील ठाई, सत्ता संपदा राहील ठाई, धन संपदा राहील ठाई, धन संपदा राहील ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही, पुढे संचित जाईल ग्वाही, पुढे संचित जाईल ग्वाही, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणता येईल माझ्या, तुका म्हणता येईल माझ्या, तुका म्हणता येईल माझ्या. तेथे न चले काही, संता संपदा राहील ठाईचे ठाई. बस कळो येईल अंत काळी, प्राण प्रयाणाची वेळी. हे सगळे इथं राहती निराळी, रांडा पोरे सकळ. सगळ्या अभंग नामदेवाचा डोळा पुढे आणा. हे शेवटच्या दिवसाला यांचा उपयोग नाही. धन आणि भूमव, पश्वस्य गोष्टे, भार्या ग्रहद्वार, जनस्मशाने, देहश्चितायाम परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छति जीव एक. नाही रे नाही गुणाचे कोणी, नाही रे नाही गुणाचे कोणी, नाही रे नाही गुणाचे कोणी, नाही रे
कुणाची, भाऊ कुणाचा, कवण कुणाचे, सगळे सोय रे. हे लावलेले संबंध आहे. पिताजी कहे पुत्र मेरा है, माताजी कहे बेटा मेरा है, ना माता का ना पिता का, ये तो जन्म देने का नाता है. भाई कहे बहन मेरी है, बहन कहे भाई मेरा है, ना भाई का ना बहन का, ये तो रक्षाबंधन का नाता है. ससुरा कहे जावई मेरा है, सास कहे जवाई मेरा है, ना सासरे का ना सास का, ये तो लड़की देने का नाता है. तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे. बस बस कामापुरतं पुढं जायचं ना आपल्याला. अजून वन्स मोर चालू आहे काका. मला वैतागला नाही महाराष्ट्र. 7-8 तास बोलतो फक्त, पण वेळ चुकवत नाही. काका चकित झाले. 5:45 हजर. म्हणजे 5 ते 7 आहे म्हटलं 15 मिनिट तरी आधी येणार मी. आता तिथे 8 ते 10 आहे, तरी 5 मिनिट तरी आधी जाणार. त्यांचं कीर्तन आधी करणार, मग जेवणार. कारण जेवण पुन्हा मिळतं, आजची गेलेली वेळ मिळत नाही. माझा जन्म गेला वेळ सांभाळला. क्या बात है. नाही, बात कोणती राहू द्या, क्या बात असू द्या नसू द्या, पण सर्व महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे. ती सवय झाली, जन्मभराची सवय. काय चालू होतं? हा बस जाऊ द्या, काही चालू द्या. आराम कहे सब संग साथ, जब वक्त पडा तब कोई नहीं. काका म्हणतात बा कथा करायची आहे, कधीतरी करायची आहे का नाही म्हणते लोक. लय वर्ष झाले आपण केली होती. इथंच केली ती कुंभेपाडीला. त्याला झाले 10 वर्ष झाले असेल. ठीक आहे, त्यांचं ठरलं 10-12 वर्षांनी आणायचा हा बाबा. ठीक आहे, ठीक आहे. आराम कहे सब संग साथ, जब वक्त पड़ा तब कोई नहीं. मतलब कहे लोग सभी दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला जाने का, डेरा किया स्मशानों में, वहां जलाने वाले लाखों थे, चलने वाला कोई नहीं. राहती निराळी याच्यावर तर पुन्हा एक कीर्तन होईल. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी रांडा पुरे सकळ. हे चाललेलं आहे. जीवनरूपी नदीचा उगम जन्मरूपी पहाडावर मिळते मरणरूपी सागराला. आयुष्य त्या नदीतलं पाणी आहे, ते अखंड चाललेलं आयुष्य जात आहे. पहा, झोपेत असा, जागृतीत असा, स्वप्नात असा, ते थांबत नाही, अखंड चालू आहे. आयुष्यरूपी पाणी घेऊन ही जीवनरूपी नदी जन्मरूपी पहाडावर उगम पावलेली मिळते मरणरूपी समुद्राला. सुख आणि दुःख या नदीचे 2 काठ आहे. म्हणून अरे हे चाललेलंच आहे. गेली ऐसी घडी पुन्हा नाही. मग असाच जर तर पुढे धोका आहे. पश्चाताप करावा लागेल. तुका म्हणे हाय करसी मग, तुका म्हणे हाय करसी मग, तुका म्हणे हाय करसी मग. जागा होई करी हिता करसी मग. यालाच म्हणतात पुढे हुशार थोर आहे वळसागा. म्हणून जिता जिशी जैसा तैसा पुढे आहे रे वळसा. मग काय करायचं असेल उगुण या फासा, काय करणे ते करी, काय करणे ते करी, काय करणे ते करी, काय करणे ते करी, असा आग्रह का? याचं कारण शेवटचं चरण. केले होते आजे जयन में अवगे ढळ येईल
ते करी असं का? याचं उत्तर आहे केले होते याची जन्मे. सर्ग नरक कर्म ब्रह्म चहू प्राप्तीसी मनुष्य जन्म. हे जंक्शन स्टेशन आहे. निळोबारा आहे. नरकालाही जाता येतं, स्वर्गालाही जाता येतं, देवही होता येतं, माणूसही होता येतं. म्हणून केले होते याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे. कारण विठोबात ताकद नाही ती त्याच्या नामात आहे. बरं का काका? रामात सामर्थ्य नाही ती त्याच्या नामात आहे. रामानं अयोध्या तारली, नामानं त्रैलोक्य तारलं. रामानं अहिल्येचा उद्धार केला, नामानं कितीकांचा झाला. राम त्रेतायुगापुरता, नाम चंद्र सूर्य असेपर्यंत. पुन्हा रामाचं दर्शन घ्यायला द्वारपाला सोबत वशिला लावून राजवाड्यात जावं लागतं. नाम घेणाऱ्याच्या झोपड्यात दर्शन द्यायला रामाला यावं लागतं. मराठी लक्षात आली? म्हणून तो राम अधिकम नाम इति मे निश्चलामती तोया तो तारिता अयोध्या नामना तू भुवनत्रयम. नाम घेणारा मारोतराव, ज्याचं घेतलं तो श्रीराम. बरोबर आहे ना? ज्याचं नाम आहे तो राम पुलावून चालत चालत गेला, आणि ज्यानं नाम घेतलं तो मारोतराव एका उडीत लंकेत गेला. जय श्रीराम. जेमी अमोघ रघुपती करबाना येई भाते बीर चले हनुमान. आपलं कामापुरतं हे रामायणातलं आहे. तुम्हाला गोड वाटतं पण मी तिथलं सांगतो. धनुष्यापासून बाण सुटावा सरळ रेषेत, पांडुरंग बाबा असे सरळ रेषेत हनुमानजी एका उडीत. जिमी अमोघ रघुपती करबाना येई भाते बीर चले हनुमाना. म्हणजे ज्याचं नाम आहे त्या रामाला पुलावून चालत जावं लागलं. अरे नाम घेणारा हनुमान एका उडीत लंकेत जातो. हे ताकद रामात असल्यामुळे तुम्ही एवढंच करा, काही म्हणा राम 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 राम. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल. उद्याच्या कार्यक्रमाच्या सूचना निवेदक देतील. तुमचे आभारही मानतील ग्रामस्थांच्या वतीनं. अवेळी कीर्तन ठेवणंही समाज आला याबद्दल पुन्हा धन्यवाद देतो. म्हणजे पुन्हा तारीख माझी घ्यावी असा वशिला लावत नाही. हा योगायोग आहे. तुम्ही रामू काकाचे आभार माना, नाही तर हे वेल्डिंग झालं नसतं. बस आनंद वाटला. पारमार्थिक संस्कारानं संपन्न झालेलं हे गाव 43 वर्ष इथे नसतील तुमचे, पण वैकुंठात सप्ताह सुरू झाल्यापासून त्यांच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या असेल की इवलेसे रोप लाविले द्वारी त्यांचा वेलू गेला गगनावरी. आम्ही सुरू केलेला सप्ताह आमच्या लेकरांनी केवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवला आणि त्याचा केवढा विस्तार झाला. हा आनंद तुमच्या पूर्वजांनाही होत असेल. नाही तर परंपरा जर खंडित केली, हा वैकुंठवासी कडुबा महाराज सामान्य महिमा संतांचा मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसुण्या. बारीक चिंतन केलं तर याच्यात 3 संतांचं चरित्र आलं. प्रल्हादराव, पहिल्या चरणात ज्ञानेश्वर महाराज, दुसऱ्या चरणात नामदेव महाराज, तिसऱ्यात तुकोबार आहे. बस जमला. आता आलं उरकत. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी हे नामदेवराय. कारण ते बापाचा नियम होता नैवेद्य देवाला दाखवणे. ते पाठीवरचं दुकान होतं, पाठीवरचं दुकान कापडाचं दुकान. दामाशेठ नामदेवाचे वडील. पाठीवर एक दिवस दामाशेठजीला यायला उशीर झाला. बरं का निळोबाराय. गोनाबाई नामदेवाची मम्मी, आता या भाषेत मम्मी, 5च वर्षाचा नामा काय गाय. अरे तुझे वडील आज असून नाही आले बाबा रे. 12 वाजले रे. देवाला नैवेद्य दाखवून ये. दाखवून 5 वर्षाचा नामा नैवेद्य घेऊन निघाला. त्याला काय माहिती, त्याला वाटलं देव आपला बाप रोज जेवत असेल. बराच वेळ नैवेद्य ठेवला. टकले पाटील देव पाहायला तयार नाही. काय नाटक लावला देवा. 5 वर्षाचा नामा म्हणतो. माझा बाप आणतो कसा खातो.
आणि मी लहान आहे म्हणून का दुर्लक्ष करतो? ते भावगीत होतं पूर्वी, ते काही मला गायक नसल्यामुळे जमत नाही ते. बाबा नैवेद्य आणि तेव्हा खात कसा होता, आज का पाहत नाही सांग मला आता. जेवलाच नाही तर प्राण देईला फुला, त्याचं द्रुपद होत. आता जर जेवला नाही देवा तर डोकंच फोडतो तुझ्या पुढं. बस विठ्ठलाची मूर्ती चळचळा कापली, जेवते लागली नाम्या सवे. वेळ कमी होता, लवकर जेवला देव. नाम्या, पंढरपुरात सांगू नको भाऊ कोणाला, फक्त तुझ्या हातचं जेवलो आज. हे जर कळालं तर सगळे अजीर्ण होईपर्यंत दाखवतील मला नैवेद्य. खाय देवा, खाय देवा, खाय देवा. नाही सांगणार देवा. वापस आला, भांड्यात काहीच नाही. म्हातारी गोनाबाई म्हणली, याच्यातलं काय झालं रे? आता केवढं धर्मसंकट आहे. तिकडे देव म्हणतो कोणाला सांगू नको, आणि म्हातारी म्हणते काय झालं? अरे यातलं काय झालं पदार्थ? तू वाटीन ताट रिकामा आणलं. तसा नाही सांगायचा, तू काठीच आणली म्हातारीनं. अरे सांग काय झालं? हात जोडून 5 वर्षाचा नामा मायच्या पुढे रडू लागला. मारू नको आई, नाही दिले कोणा. नारा म्हणे म्हणजे नामदेवाचा थोरला मुलगा, त्याचा अभंग आहे. हा हो ना, ते भानगडी बऱ्याच आहे. केवळ तुका म्हणे नाही चालत. मारू नको आई, नाही दिले कोणा. अजून वैतागले नाही लोक मला, गुरुजी चालूच द्या म्हणते. ते प्रल्हाद बुवा तर याच बाजूने बोलते, चालू द्या. मारू नको आई, नाही दिले कोणा. लागत चरणा नारा म्हणे. इतक्यात दामू शेट्टी आले, कापडाचं गाठून. काय झालं? अहो तुम्हाला उशीर झाला, हे पाठवलं नैवेद्य घेऊन. रिकामा आणलं ताटनं वाटी. का झालं नाम्या? अरे पदार्थ कुठं आहे? ताटातले वाटीतले. देव जेवला बाबा. आले का 12 वर्षे झाले नैवेद्य दाखवतो आणि घरी आणतो, आणि आज लेका बैमाना देवला म्हणतो. ते खरंच जेवला बाबा. असं का? दुसरा नैवेद्य करा. दामू शेट्टीचा ऑर्डर. गोनाबाईने केला नैवेद्य. चाल घेर नैवेद्य. जेव देवतो का तो देव पाहतो. चाल पुढे. आता नामा पुढं आणि म्हातारं माग. आता पुन्हा आला. बाप बाहेर उभा आहे. 5 वर्षाचं लेकरू आत गेलं, रडायला लागलं. आणि एक लक्षात ठेवा टकले पाटील, वेदांताच्या भाषेपेक्षा देवाला अश्रूची भाषा लवकर ऐकू जाते. 5 वर्षाचं लेकरू रडतंय देवा पुढं. देवा तुमचा नामा लबाड बोलत नाही हे जगाला सिद्ध करून द्यायचं असेल तर जेवावं लागेल देवा. म्हातारं आलं माझ्या माग. आण बाबा. वाटी घेतली देवानं, त्यातला पदार्थ खाल्ली, रिकामी वाटी नामाच्या हातात दिली. चालू. जेवण्या देवे हाती दिली वाटी. आणि हे दामू शेट्टीनं पाहिलं बापानं. हुनके देऊ देऊ बाप रडायला लागला. मग दामू शेट्टी काय बोले? देवाच्या पायावर डोकं बदडू बदडू दामा शेट्टी रडू रडू म्हणाला. 12 वर्ष
शेट्टी रडून म्हणाले, 12 वर्षे तुझ उपवासी मारिले, क्षमा करा देवा. मला नव्हतं माहिती तुम्ही जेवताय म्हणून. 12 वर्षे झाले नैवेद्य दाखवायचो आणि घेऊन जायचो घरी. 12 वर्षे तुझं उपवासी मारिले. आज माझे डोळे उघडले पांडुरंगा, आजी जेवविले नामदेवे. म्हणून निडोबा रायाला लिहावं लागलं, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. हे नामदेवाचं पहिल्या चरणात माऊलीचं आणि तिसऱ्या चरणात तुकोबा राय. उदका माझी वाया देवनी पराया. उदका माझी वाया देवनी हे तिसरं चरण सर्वांनाच पाठ आहे. चरित्र उदका माझी वया ठेवणी कोरड्या. 13 दिवस उदकी ठेवाण कागद देवा कोरडे. दाखवणे रोकड्या विश्वजना, म्हणून वया कोरड्या ठेवणं, नैवेद्य जेवू घालणं, भिंत चालवणं, वेद रेड्याच्या मुखातून बोलवणं, नोहे हा सामान्य महिमा संताचा. आता वेळ संपली, पण थोडंसं एक 2-4 मिनिट चालेल ना? जॅकेटवाले गुरुजी हा चालू द्या म्हणतात. मला सकाळपासून चालू द्या म्हणतात. बरं का टकले बापू, चालू द्या. प्रल्हाद भाऊ आनंद आहे, नाही तर मला नाही वाटत या वयात बुवा 8-9 तास बोलत असेल म्हणून. आमचं जमतंय बुवा, जमतंय. कसं जमतं हे कळत नाही. एकदा बसलं का मग पार. आणि इथं रोयला गडला, बापरे कुठून समाज आला मला आज कळत नाही. इथलाच आहे. आणि हे शिस्त, शांतता, तरुणांची धावपळ, संयोजकाचा उत्साह पाहायला अख्ख्या दिवसाचा भाग गेला. शेण गेला. पुन्हा तुमच्या निमंत्रणाची वाट पाहतो मी. रोयलागड नाही, ते हे काय करतील त्याप्रमाणे. हो ना, ते प्रल्हाद पहिल्या अवतारात होता, दुसरा अंगच झाला. काय होते ते मजा. एक 2-4 मिनिट यासाठी म्हणत होतो मी, संताचं महात्म्य आणि देवाचं महात्म्य. थोड्या जोड्या लावा, दोन जोड्या लावा फक्त 2-2 मिनिटात. द्वापार युगात श्रीकृष्णजी, त्रेतायुगात रामजी. रामचंद्र ज्ञानोबा राय, श्रीकृष्ण तुकोबा राय. बस एवढंच. नोय हा सामान्य महिमा संताचा. नवीन कीर्तनकारांनी वेळ संपल्यानंतर आपलं वेळ शिल्लक राहिली, भांडवल संपलं म्हणजे हे तिखट मीठ लावून सांगणे जास्त वेळ. मी 2-2 मिनिटात सांगतो. हा ना, होते तसं. प्रल्हादराव तुम्ही का हसला कळलं मला. शिळा मनुष्य झाली ज्याचे, बस झाला 1 मिनिट. रामचंद्र प्रभूच्या रजक कणानं शिळा मनुष्य झाली म्हणजे अहिल्या उद्धार.
झालं ना. हे देवाचं महात्म्य, रामाचं महात्म्य. अरे पण ती पहिली बाईच होती ना, गौतमाची पत्नी अहिल्या. गौतमाच्या शापानं दगड झाली, मग रामचंद्राच्या रजक्कणानं पुन्हा उद्धार झाला, म्हणजे अहिल्याच झाली, म्हणजे बाईची बाईच झाली. हे रामाचं महात्म्य, बाईची बाई. संताचं महात्म्य, स्त्रियेचा तो केला पुरुष. प्रल्हादराव, मजा आहे ना. रामाचं महात्म्य काय? अहिल्या उद्धार केला म्हणजे पहिली बाईच होती, तिची पुन्हा बाई केली, म्हणजे बाईची बाई केली. हे रामाचं महात्म्य. अरे पण बाईचा बुवा केला, हे ज्ञानोबा रायचं महात्म्य. स्त्रियेचा तो केला परोश बुवा. म्हणून नोय हा सामान्य महिमा संताचा. झाले 2 मिनिट. आता 2चीच बोली आहे ना. जो अजिबात लोभात पडू नका. आता 2च. भगवान श्रीकृष्णाचं महात्म्य. राधेला पाहून भुलले हरी, आणि बैल दुबतो नंदा घरी. इतका पागल झाला देव. राधा चालली होती, तसं पाहत 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 गेलं, भांड घेऊन बसलं बैलाखाली. यशोदेनं खिडकीतून पाहिलं मम्मीनं. अरे 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 किशन्या, अरे डोका आहे का जाग्यावर? निदान जनावर तर ओळखत जा रे. अरे बैल आहे तो बैल. मग ट्यूबलाइट पेटली किसनरावची, म्हणले अब तो पकडा गया. पण चतुर आ तू शिरोमणी, नाही लबाडी उघडी पडू दिली. मला माहिती आहे मम्मी हा बैल आहे, तरी जाणून बसलो मी याच्या खाली. का? हे पूर्वजन्मात गायच होती, चुकून झाला बैल. यशोदा म्हणली कसं काय? कसं काय म्हणजे? आताही दूध देत ते. भांडभर दूध काढलं. राधेला पाहून भुलले हरी, बैल दुभतो नंदा घरी. बस थांबा इथेच थांबा. म्हणजे थांबा म्हणजे हे कृष्ण भगवंताचं महात्म्य. बैलाची धार काढली. आता तुकोबारायचं. जेव्हा तुकोबारायचा धावा भागीरथीनं केला, आता वाढवायला वेळ नाही. बाबा गेले कोड्या गावा. चाली लावू लावू म्हणा नंतरच्या कीर्तनात कोणाच्या. भागीरथी करी धावा. आला आला बाप. बेटा बाबा मला न सांगता गेला बाबा, माझ्या हातच्या आवडीच्या शेवळ्या न खाता. बरं आता 10-35 झाले, शेवळ्या कर बरं बेटा, लगेच जायचं आहे मला. बाबा शेवया करते पण दूध नाही ना बाबा. दूध नाही का? तांब्या घे तांब्या. तांब्या घेऊन तुकोबाराय डेअरीवर गेले. होते का डेअरी? महादेवाच्या पुढचा नंदी उठवला. येलेश्वराते दूध नंदीचे येलेश्वराते पूजले. येलेश्वर ते पूजिले, दूध नंदीचे काढिले. कृष्ण भगवंतानी बैलाची धार काढली. तुकोबारा आणि दगडाचा नंदी दोला. रामानं बाईची बाई केली, माऊलीनं बाईचा बुवा केला. म्हणून लिहावं लागलं नोय हा सामान्य महिमा.